9 9:30ला पुन्हा उठून तयारी करून क्लिनिक मध्ये आणि खुर्चीवर बसल्यावर सुद्धा मला सुस्ती खूप होती. अशी सुस्ती कायम राहायची. असं वाटायचं झोपून राहावं. मी 3 MD मेडिसिन डॉक्टरला दाखवलं, सगळ्या टेस्ट केल्या. टेस्ट मध्ये काहीच निघालं नाही. टेस्ट मध्ये काही निघालं ना, म्हटलं हे असं कसं होणार, काय होणार. आपल्या टेस्ट मध्ये काहीच निघालं नाही. आपण स्वतः डॉक्टर, म्हणजे डॉक्टर माणूस असते तोही आजारी पडते, लक्षात ठेवा. डॉक्टरला काही वरदान नसते देवाचं, तुम्ही डॉक्टर तुम्ही आजारी पडणार नाही. मला हे समजायला मार्ग नव्हतं की आपलं काय बॉडीमध्ये काय होऊन राहिलं. मग माझे मित्र गजानन भाऊ आले माझ्याकडे. त्यांना मी सांगितलं गजानन भाऊ असा प्रॉब्लेम सुरू आहे. त्यांनी मला 2 प्रॉडक्ट दिले. सर तुम्ही सुरू करून द्या म्हणे आजच. मग मी इम्युरिच सुरू केलं उपाशी पोटी 2 टाईम. त्याच्यानंतर डिटॉक्सिफाय सुरू केलं. आज आता मार्च महिना आहे. त्याच्या एका महिन्यानंतर मला आमूलाग्र. आता मी एक वेळ झोपीमधून उठलो सकाळी तर रात्री किती वाजता 1 वाजता थकवा माझा चालला गेलेला आहे. झोप माझी चालली गेली, म्हणजे जो आळस होता माझा तो पूर्णपणे चालला गेलेला आहे. सकाळी उठल्यावर मी एकदम फ्रेश उठतो आणि रात्री कितीही जागृत करू शकतो, फक्त आपल्या धन्वंतरीच्या इम्युरिच आणि डिटॉक्सिफाय.